नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। काँग्रेसचा इशारा, महसुली तूट वाढली, 28,000 कोटींचे ऑफ बजेट कर्ज। ऑस्ट्रेलियानंतर मोदी न्यूझीलंडमध्ये आजपासून द्विपक्षीय चर्चांना प्रारंभ। झाशीच्या ज्यूड बॅगजनना बुंदेली चितेरी कलेची ओळख, बाजारपेठ खुली। आषाढी वारीत प्रथमच BBPPDR प्रणाली, 550 मोबाईलांसाठी 3 कोटी खर्च। भारत न्यूझीलंड कसोटीत भारतीय महिलांची दमदार फलंदाजी, इंग्लंड पिछाडीवर। सोलापूर पोलिसांची कार्यवाही, दागिने चोरणारे दोघे 6 महिन्यांनी जेरबंद। मान्सूनला ब्रेक, अल निनोच्या प्रभावाने शेतकरी व नागरिक चिंतेत। नापास विद्यार्थ्यांना दिलासा, डिसेंबरमध्ये पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध। ग्रामीण आवास योजनेत बदल, ऍसिड हल्ला पीडितांचाही समावेश। सोलापूर बार असोसिएशन निवडणूक, 4 ऑगस्टला मतदान होणार। मोर्शी दुर्घटनेतील 8 जणांचा शोध सुरू, मुख्यमंत्र्यांचा आढावा। महसूल विभागातील गैरप्रकरणावर कार्यवाही, 15 अधिकारी निलंबित। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढाकार, परिसरात तणनाशक फवारणी सुरू। माहोळमध्ये पंचायत समिती नगर परिषद वाद, नव्या इमारतीवरून संघर्ष। राम मंदिर चोरी प्रकरणी राजकारण तापले, काँग्रेसचा वाजपेयी दाखला। मंगरुळवेढ्यात शिक्षक पदे रिक्त, शिक्षण व्यवस्थेवर परिणाम। पालघर पुराचे भीषण चित्र, नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी धडपड। मुंबई पुणे रेल्वे सेवा विस्कळीत, अतिरिक्त सुपरफास्ट बसची व्यवस्था। सर्वोच्च न्यायालयात गोंधळ, वकिलाने सरन्यायाधीशासमोर फाईल फेकली। पुढील 15 दिवस पावसाची उघडीप, हवामान विभागाचा अंदाज। कल्याण डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण, विशेष वागणुकीवर प्रश्नचिन्ह। डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेसह 4 पोलीस कोठडी। जोकोविचच्या 25व्या ग्रँड स्लॅमची प्रतीक्षा कायम, विजेतेपद हुकलावणीत। रोहण्यात खड्ड्यामुळे पोलीस पाटलाचा मृत्यू, गुन्ह्याची मागणी। मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यामुळे, तातडीच्या दुरुस्तीची मागणी। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।